नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। संगीता परशुराम मिंडाळ यांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत न्यायाची मागणी केली आहे। 7 ते 8 महिन्यांपासून त्या नेवासा पोलीस ठाण्यात न्यायासाठी चक्रा मारत आहेत, मात्र पोलिसांकडून योग्य असा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। काही व्यक्तींनी बनावट दस्तावेज तयार करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला असून याबाबत वारंवार तक्रार करूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असं त्यांनी म्हटलंय। पोलीस निरीक्षकांकडून चुकीची माहिती वरिष्ठांना दिली जात आहे। संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्याऐवजी उलट त्यांना पाठबळ दिलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। यामुळे तक्रारदार महिलेच्या जमिनीवर अन्याय झाला असून त्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाल्याचं नमूद केलंय। या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी संगीता परशुराम मिंडाळ यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथून आलेले आहे उपोषणासाठी। मी गेले 6 महिन्यापासून मी पीआय महेश पाटील नेवासा यांच्याकडे 6 महिन्यापासून न्याय मागत आहे। मला त्यांनी कुठलाही न्याय दिलेला नाही। उलट त्यांनी ज्यांनी माझे बनावट दस्त तयार करून फेरफार नोंद लावून विहीर आणि वाट माझे कब्जा केला, त्यांनी हे दिलं, त्यांना अभय दिला, त्यांना सहारा दिला। मला 2 गावच्या लोकांनी येऊन मला त्यांनी गाव सोडण्याची धमकी दिली। तुला असं करू, तुला वाडीत टाकू, तुला गाव एकीकडे टाकेन। तर ज्या दिवशी मी एसपी साहेबांना 5-6 पत्र दिले, त्याच्यावर माझी कुठली कारवाई झाली नाही। ऍडिशनल साहेबांना मी पत्र दिलं, त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही। डीवायएसपी साहेब त्यांनाही मी पत्र दिलं, तिथे कुठली कारवाई झाली नाही। पीआय मला म्हणतात, ऍडिशनल साहेबांना सांगतात का हिला वावर लागतं, ही बाई खोटं बोलती, हिला अॅट्रॉसिटी दाखल करायची आहे। मी असं पत्रामध्ये कुठलं म्हटलं नाही, फक्त मला जे माझं हक्काचं आहे तेच हक्काचं मी मागते। मला 6 महिन्यापासून विहिरीला हात लावू देत नाही आणि मला पाण्यापासून त्यांनी वंचित ठेवलं। माझं पीक बुडालं, माझी 2 मुलं पुणे येथे शिकायला, मी थोडा हातभार लावत होते तर ते पण माझं कायमचं बंद झालं। आणि त्यांनी मला धमकी दिली रात्रीचे। आमच्या गावातील काही त्यांचे पाहुणे रावळे आहेत गावातील, आणि तेलकुडगाव गावचे हे जमीन घेतलेले आहे। 22 वर्षाचा रेकॉर्ड त्यांनी आतापर्यंत लपून ठेवलं। ते म्हणतात का तुम्ही खंडणी मागतात, आमच्यावर गुन्हा दाखल केला त्यांनी। पण आम्ही त्यांना वेळोवेळी एफआर मागण्याचा प्रयत्न केला, पण महेश पाटील यांनी काही एफआर आम्हाला दिली नाही। उलटच त्यांनी आम्हाला बदनाम केले। ज्यावेळेस मी 8-10 वाजेपर्यंत नेवासा पोलीस स्टेशन इथं बसायचे आणि मी म्हणायचे, सर माझे कागदपत्र बघा आणि मगच गुन्हा दाखल करा। आमची मागणी फक्त एवढंच आहे सर, का आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं, आमचे बेकायदेशीर आमच्या विहिरी कब्जा केला, लाईट बिल ओढलं आणि आम्हाला वाटापासून वंचित ठेवलेलं। त्यांनी बनावट कागदपत्र करून दस्त तयार करून फेरफार नोंद केली, कारण मी नोंद हरकत घेतलेली होती। पीआय साहेब का म्हणते, ही बाई खोटं बोलती, माझे कागदपत्र तुम्ही सगळे तपासा मगच हे करा। माझे कागदपत्र यायच्या आधीच त्यांनी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला, माझ्या 80 वर्षाच्या सासूबाईवर। माझ्या 80 वर्षाच्या सासूबाईंनी ज्यावेळेस जाब विचारला त्यावेळेस त्यांनी मारहाण केली, तर त्यांनी फक्त एनसीच नोंदवून घेतली। मग आमचा गुन्हा का नोंदत नाही, ते आमचे कागदपत्र का बघत नाही, ते फक्त खरेदी खतच बघतात। त्यांचं धमकी देतात आम्हाला बेकायदेशीर। मी 8 दिवसापासून घरी गेलेले नाही। माझ्या घराची परिस्थिती बघा, ते नाही का आमच्या गावातील पाहुणे रावळ्यांचा सहारा घेतात। महेश पीआय साहेब यांनी त्यांना सहारा दिला, त्यांचं पीक काढण्यास मदत दिली, माझं वावर पडकाला पाडलं त्यांनी। हे बघा, हे त्यांचे कांदे बघा, माझं वावर पडकाला आहे, त्यांचा ऊस आहे। दरवर्षी माझं पीक होत असतंय, त्यांनी मला पाणी दिलेलं नाही। माझा हक्काचा असून माझ्या सासऱ्याने ज्यावेळेस जमीन विकली त्यावेळेस आम्हाला अर्धा एकर जमीन होती आणि ती विहिरीसाठी ठेवली होती आम्ही।